माळपांडे सर, या ठिकाणी जिल्ह्याचे सहमंत्री आदरणीय सुनीलजी जोशी, आपल्या शाळेच्या प्रमुख सौभाग्यवती माळपांडेताई, आदरणीय प्राचार्य या ठिकाणचे हो सर घाटे सर, अवचार सर, या ठिकाणी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे शनिवारचा दिवस आहे आणि मला खरं म्हणजे टेन्शनच आलं होतं, पण तुमची वंदना पाहिल्यानंतर म्हटलं नाही, समर्पित कार्यकर्ते आहेत असो का नसो, पण मी म्हणणार होता. पण शनिवारचा दिवस आहे, दिवसभर बसून राहायचं, डोक्याला ताप घ्यायचा, व्याख्यान ऐकायचे, तिकडे घरी नवरा बसलेला आहे, बायका बसलेल्या आहे आणि बा एकच तर दिवस आहे, त्याच्यातही तुम्ही आम्हाला इंजेक्शन देऊन राहिले, असं बऱ्याच ठिकाणी होते. आणि मग बोलणाऱ्याला वाटतं बाबा काय बोला वाटतं यांच्या समोर, पण तुम्ही तशा नाही, मी पाहिला आता खरोखर तुम्ही वंदना पाहिल्यानंतर म्हटलं ह्या समर्पित कार्यकर्ते सगळे आहेत आणि वंदना तशी येत नाही, जर खरंच ती रोज होत असेल तरच ती येते. समजा रोज जरी होत नसली तरी पूरक त्यांच्या सोबत सुंदर आवाज, मिले सुर मेरा तुम्हारा, एवढं जरी झालं तर समजायचं की घेतले न व्रत आम्ही नचे अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने, अशी तुमची सगळ्यांची भूमिका आहे की आम्ही हे जे वाळणं सतीचं घेतलेलं आहे आणि आपण खरोखर भाग्यवान देखील आहोत, कारण आपण शिक्षक म्हणून परमेश्वराने आपल्यावर जबाबदारी दिलेली आहे. हा जो कर्तव्य भाव मनामध्ये, मला माहिती आहे पैसा कदाचित कमी असतो, पण जे समाधान आपल्या सगळ्यांना आहे ते इतर कोणाला नाही. एखादा माणूस इंजिनियर झाला, त्याचा संबंध कोणाशी येणार आहे? दगड, माती, विटा, धोंडे अशा निर्जीव पदार्थाशी त्यांचा संबंध येतो. एखादा डॉक्टर झाला तर त्याचा संबंध कोणाशी येणार? निस्ते डॉक्टर, पोट दुखून राहिलं, डोकं दुखून राहिलं, म्हणजे निस्तेज अशा सगळ्यांची, ज्यांना अगदी शारीरिक व्याधी आहे असे सगळे माणसं त्यांच्या समोर जाणार. एखादा माणूस वकील झाला, यांचा संबंध कोणाशी येणार? एक तर चोर, दरोडेखोर असे जे लोकांवर अन्याय करतात, किंवा ज्यांच्यावर अन्याय झाला वकील साहेब वाचवा बाबा मला, म्हणजे असे सगळे माणसं. पण मी शिक्षक आहे, शाळेमध्ये येणार, आपली सुंदर साडी, तुमचा जो ड्रेस आहे तो, इकडे ही माणसं ड्रेस घालून सुंदर त्यांनी कुंकू लावलेला आहे आणि असा टवटवीत चेहरा माझ्या शाळेमध्ये येतो आणि तिथे शाळेमध्ये कलकल करत माझा तो जो विद्यार्थी वर्ग आहे तो देखील फुलासारखा टवटवीत आहे. म्हणजे आमचे प्राचार्य चिखलीकर सर म्हणायचे, चैतन्याचा चैतन्याशी संबंध, आणि असा चैतन्याशी संबंध फक्त आपल्या नशिबामध्ये आहे, म्हणून आपण सगळ्यांना भाग्यवान समजले पाहिजे. आणि म्हणून मी तुमच्यासारखाच आहे. मला कल्पना आहे शनिवारच्या दिवशी कार्यक्रम म्हटलं की काय होते, पण तुम्ही तशा नाही हे माझ्या लक्षात आलं, आणि म्हणून मी जे सांगणार हे तुम्हाला आता त्या पद्धतीने ऐकावं अशी माझी विनंती आहे. खरं म्हणजे आज हा विशेष अंक आहे, याचं नाव आहे सा विद्याया विमुक्त हे. आणि खूप ठिकाणी आपण सा विद्याया विमुक्त हे पाहतो. कुठून आलं हे वाक्य? विष्णू पुराणामध्ये एक सुंदर श्लोक आहे, त्याला मंत्र म्हणू आपण, की तत्कर्म यन्न बंधाय सा विद्याया विमुक्त हे, आया साया परम कर्म विद्यान्या शिल्प नैपुण्यम, असं त्यांनी त्या ठिकाणी विष्णू पुराणाने म्हटलेलं आहे. म्हणजे त्याचा असं म्हणणं आहे की कर्म तेच जे माणसाला बंधमुक्त करते, विद्या तीच जी माणसाला जीवन मुक्त करते. नुसतं जीवन मुक्त नाही, मुक्त मुक्त सगळ्यांना माहिती आहे, देवाचे द्वारे उभाक्षण भरी तेने मुक्ती चार. आता चार प्रकारच्या मुक्ती आहेत, संयुज्यता, समीपता, सलोकता, स्वरूपता, अशा चार प्रकारच्या मुक्ती आहेत. म्हणून ज्ञानेश्वरांनी म्हटलं तेने मुक्ती चारही साधिलेल्या. अशा चार प्रकारच्या मुक्ती मला प्राप्त करायच्या आहेत, पण विद्या तीच ती जी मुक्ती प्राप्त करून देते. नाहीतर त्यांनी असं म्हटलं की जे आपण कर्म करतो ते कर्म म्हणजे कर्म नाही, तर ते आया साया परम कर्म म्हटलेले. काहीतरी कार्य करतो आपण पोट भरण्यासाठी, ते कर्म तुम्हाला बंधमुक्त करत नाही. आणि आपण जे विद्या जर मुक्त करत नसेल तर ते फक्त आपल्याला नैपुण्य प्राप्त झालेलं आहे. बीएड झालं
दिए हुए नौकर बने, पेन्शन ली और मर गए. तर ती जी भूमिका आहे ती मुक्तीकडे नेणारी नाही. आणि म्हणून सा विद्याया विमुक्तये ही जी भूमिका याच्यामध्ये केलेली आहे ती विष्णू पुराणाने खूप सुंदर या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना सांगितलेली आहे. मग आता मुक्ती कोणाला मिळू शकते? जो अडकलेला आहे कुठेतरी, पिंजऱ्यातला पोपट, त्याला मुक्त करायचं असेल तर काय करावं लागेल? त्याचा पिंजरा खोलला की तो उडून जातो. अशी जी मुक्ती, असं आपण संसारामध्ये अडकलेले सगळेजण आहोत. मग मुक्तीचा अधिकार कोणाला आहे? तर तो फक्त मनुष्याला आहे. म्हणून विवेकानंदांनी आपल्या शिक्षणाला म्हटलं मॅन मेकिंग अँड कॅरेक्टर बिल्डिंग प्रोसिजर. शिक्षण म्हणजे काय? चारित्र्य संपन्न मनुष्य निर्माण झाला पाहिजे. आणि जो चारित्र्य संपन्न मनुष्य निर्माण झाला तरच मुक्ती मिळणार आहे, नाही तर बाकीच्यांना मिळत नाही. तर पुन्हा यावं लागणार आहे जे जाणे येणे अंगम गलितम अशा पद्धतीची. तर ही जी मनुष्य निर्माणाची प्रक्रिया आहे ती करण्यासाठी सा विद्याया विमुक्तये. तुम्ही म्हणसाल आम्ही माणसं नाही का? मी आत्ताच गोष्ट सांगितली खामगावला एका शाळेमध्ये. मी मनुष्य नाही का? आम्ही तर एवढे हाडामासाची माणसं आहोत. मी एकदा मानोऱ्याला चाललो होतो. आमच्या वाशिम पासून 60 किलोमीटर गाव आहे. अखंड भारत दिनाचा कार्यक्रम होता. पावसाळ्याचे दिवस 14 ऑगस्ट. एसटी मध्ये बसलो. आता सुरू झाले आमच्या कार्यकर्त्यांना. त्या काळात मी प्रचारक होतो. त्या काळामध्ये काहीच सोय नाही. एसटीने जावं लागेल, सायकलने जावं लागेल. एसटी मध्ये बसलो. गाडी सुरू झाली आमच्या वाशिम मधून. सुरू झाल्यानंतर रस्त्याने लागली आणि लागल्याबरोबर तो रिमझिम असणारा पाणी धो 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 व्हायला लागले. आमची गाडी पुढे गेली. धानोरा नावाचं गाव आहे, तिथे एक नाला होता. तो नाला इतका फुगला आमची गाडी तिथेच अडकली. अर्धा पाऊण तास झाला, 1 तास झाला, गाडी काय पुढे जाईना. पाणी म्हणसारखं धो धो. शेवटी त्या एसटी ड्रायव्हरनी आमच्या सगळ्यांशी, कंडक्टरनी चर्चा केली. म्हणजे गाडी काही पुढे जात नाही बा, आपण सगळ्यांनी वापस केलं पाहिजे. आम्ही म्हटलं बरोबर आहे बा, कशाला अडकायचं. त्याने गाडी पलटवली. वाशिमकडे निघालो तर रस्त्यामध्ये एक कळंबा नावाचं गाव आहे. तिथे मोठा नाला आहे आणि तो चांगला फुगला आणि धो 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 ते पाणी इतकं चालू. आमची गाडी तिथंच अडकली. जीव चोरून आम्ही सर्वजण बसलो. महाराष्ट्रातल्या एसटी आपल्या सगळ्यांना माहिती, हे गळायला लागल्या टपक टपक माझ्या डोक्यावर पाणी. मी असा सरकलो, हे सगळं ओलं. मी असा सरकलो तर हा हात ओला, पुढे सरकलो तर पाठ ओली आणि मागे सरकलो तर पोट. तरी आम्ही जीव चोरून असे बसलो. काही जणांचे डोके दुखायला लागले. तितक्यात काय झालं, त्या गाडीमध्ये एक बाई होती, तिच्याजवळ लहानसं लेकरू होतं आणि ते क्या क्या करून जोर जोरात बोलायला. त्याच्या आवाजाने बाकीच्यांचे डोके दुखायला लागले आणि तिच्या अंगावर सगळे ओरडायला लागले, बाई त्याला शांत करा, आमचं डोकं दुखायला लागलं. बाई त्याला शांत करा, आमचं डोकं दुखून राहिलं. माझ्या ओळखीची होती. मी गेलो, म्हटलं ताई सगळे तुमच्या अंगावर ओरडून राहिले, त्याला जरा शांत करा ना. म्हटलं सर तुला तहान लागली तर लेकराला, तुमच्याजवळ पाणी आहे का? मग मी आपलं माझ्याजवळ शब्द मोठी पाहिलं, माझ्याजवळ पाणी नव्हतं पावसाळ्याचे दिवस. मग पुढच्याला विचारलं का हो तुमच्याजवळ पाणी आहे का? त्याने विचाराने पाहिलं, त्याच्याजवळ पाणी नव्हतं. मग आणखी पुढच्याला विचारलं पाणी आहे का, पाणी आहे का, पाणी आहे का? आणि पुढून सगळीकडून उत्तर द्यायला लागलं पाणी नाही, पाणी नाही, पाणी नाही. मी असा विचार केला, खिडकीतून बाहेर पाहिलं, शेतात पाणी, नाल्यात पाणी, वरतून पाणी, खालून पाणी, जिकडे पाहावं तिकडे पाणीच पाणी. प्रत्येक जण म्हणत होता पाणी नाही, पाणी नाही, पाणी नाही. त्याचं कारण आहे त्या मुलीला पिण्यायोग्य प्रोसेस केलेलं, फिल्टर केलेलं पाणी त्या ठिकाणी नसल्यामुळे प्रत्येक जण म्हणत होता पाणी नाही, पाणी नाही, पाणी नाही. आता देखील असंच आहे माणसाचं. इथे माणूस, तिथे माणूस, तिकडे माणूस, जिकडे पाहावं तिकडे माणूसच माणूस. पण देशाला आवश्यक असणारा, समाजाला आवश्यक असणारा, माझ्या गावाला आवश्यक असणारा असा माणूसच कुठे नाही. मग जसं पाण्याला फिल्टर मशीन मधून काढावं लागते तसं माणसाचं देखील एक फिल्टर आहे आणि ते फिल्टर म्हणजे विद्याभारती ही तुमचं स्वामी विवेकानंद शाळा आणि सा विद्याया विमुक्तये म्हणणारं हे मासिक हे आपली फिल्टर. याच्यातून चारित्र्य संपन्न माणूस होणार आहे, नुसता साधा सोपा नाही. विष्णू पुराण सांगते बाबा मुक्त माणूस करायचा म्हणजे काय आहे? चारित्र्य मनुष्य तर सगळेच आहे, पण चारित्र्य संपन्न झाला पाहिजे की नाही, तो या देशामध्ये नाही. आणि म्हणून दिसताना आणि विवेकानंदाने चारित्र्याची व्याख्या इतकी सुंदर केली. कॅरेक्टर इज व्हॉट यू आर इन डार्क. तुम्ही अंधारात मध्ये कसे वागता त्याला चारित्र्य म्हणतात. मी तर समोर खूप स्वच्छ कपडे घातलेले,
बंद लावलेला आहे. आपण अंधारात कसा बघतो? समज रस्त्याने चालले, 100ची नोट पडलेली आहे, आत्मपरीक्षण तुमचं आणि माझं आहे ना, 100ची नोट पडलेली आहे. माणूस काय करतो? इकडे तिकडे पाहतो, कोणी आहे की नाही, नसेल तर टाकले खिशात, आणि असलं तर तुमची आहे का, तुमची आहे का, तुमची आहे का, ते एकाच म्हणतात माझीच आहे, माझीच आहे, म्हणजे एकाच नोट 4 जण म्हणतात. हे चारित्र्य नाही. आणि म्हणून विवेकानंदांनी म्हटलं मॅन मेकिंग अँड कॅरेक्टर बिल्डिंग प्रोसिजर, म्हणजे त्याला एज्युकेशन म्हटलेलं आहे. आणि म्हणून 6 विद्या या विमुक्त ही जी थीम यावेळेस घेतलेली आपण, हा जो विचार या ठिकाणी मांडलेला आहे, त्याच्यात सगळी विद्या भारतीय या अंकामध्ये, परंतु आपल्याला जीवन मुक्त असं जीवन त्या ठिकाणी करायचं आहे. मुक्ती म्हणजे काय आहे? मला बद्ध अवस्थेतून मुमुक्ष अवस्थेमध्ये, मुमुक्ष अवस्थेमधून साधक अवस्थेमध्ये, आणि साधक अवस्थेमधून मला संत अवस्थेमध्ये जायचं आहे. भगवद्गीता सर्वजण वाचतात. किती सुंदर तत्वज्ञान आहे, जगाला तारणारं तत्वज्ञान आहे. मी ठरवून वाचायचं म्हणून भगवद्गीता समोर घेतली आणि उघडली आणि सुरुवात केली. श्री गणेशाय नमः, अथ प्रथमोऽध्यायः. पुढे काय? संजय उवाच नाही काय? धृतराष्ट्र उवाच आहे की नाही? सुरुवात धृतराष्ट्राने केली. धृतराष्ट्र कोण आहे? दृष्टात्मा आहे. मला भगवद्गीता वाचायची, देवाचं स्मरण करायचं. आणि भगवंताने काय केलं? भगवंताने केलं, सुरुवात केली श्री गणेशाय नमः अथ प्रथमोऽध्यायः. धृतराष्ट्र उवाच, ज्याचं तोंड पाहू नये त्याचं तोंड या ठिकाणी पाहायला लागलं भगवंताने आपल्याला. ज्याची इच्छा म्हणजे अजिबात तो माणूस नाही, जो मोहग्रस्त आहे, अंध झाला. भगवद्गीतेची सुरुवात आहे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता. पुढे काय म्हटलं? मामकाः पांडवाः. इथेच रामायण घडले, महाभारत घडते. मग त्याने असं नाही म्हटलं आम्ही 105. धर्मराज युधिष्ठिर म्हणतात वयम 5, परंतु हे काय म्हणतात? मामकाः, माझं माझं माझं. आपण सर्वजण त्या धृतराष्ट्र वृत्तीमध्ये आहोत. आणि म्हणून भगवंताने सांगितलं बाबा पहिले तू कोण आहे? तो धृतराष्ट्र आहे. आणि तो जो धृतराष्ट्र आहे, हा धृतराष्ट्र योग आहे आपल्या जीवनामधला. आपण सर्वजण धृतराष्ट्रामध्ये आहोत. मग आता भगवंताने मग शेवट तर करा. शेवट कोणी केला? शेवट केला संजय उवाच. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ. मला गीता नाही सांगायचं, मला त्यातलं तत्वज्ञान सांगायचं. शेवट केला संजय. आणि संजय नावाची एक प्रवृत्ती आहे, ती फक्त प्रयत्न करते जागेवर बसून सांगायचा प्रयत्न करते, ते बाकी काही नाही. माझ्यामध्ये माझा जो धृतराष्ट्र आहे, विद्या विमुक्त केव्हा होणार आहे? धृतराष्ट्र जो माझ्यातला आहे तो संजय वृत्तीमध्ये कधी जाईल? आणखी एक त्याच्यामध्ये आहे अर्जुन उवाच. अख्ख्या पूर्ण गीतेमध्ये धृतराष्ट्र एकदाच बोलला, पण शुभ बोलणार आहे की नाही? तो बोलतो असाच. संजय कमीत कमी 6 वेळा बोलले, परंतु ते काही परिणामकारक नाही. आणि अर्जुन कमीत कमी 13 वेळा बोललेले आहे. ज्ञानेश्वरी म्हटलं गुंतलो होतो अर्जुन गुणे, मुक्त झालो तुझिया गुणे. आता सांगणे पुसणे काहीच न लागे. आता तो जो त्यांनी सांगितलं मी काय झालो होतो? गुंतलो होतो. गुंतलो म्हणजे बंधन होतो, मी त्याच्यामध्ये पिंजऱ्यात अडकलेला होतो. आता काय झालं? मला त्याच्या पुढची जी वृत्ती आहे ती भगवान श्रीकृष्ण नावाची वृत्ती 16 वेळा श्रीकृष्ण बोललेले आहे. मला आता धृतराष्ट्र वृत्तीतून संजय वृत्तीमध्ये, संजय वृत्तीतून मला आता अर्जुन वृत्तीमध्ये, आणि अर्जुन वृत्तीतून मला जायचं आहे श्रीकृष्ण वृत्तीमध्ये. 6 विद्या विमुक्त हे सांगते. भगवद्गीता देखील हे सांगते की बाबा आपण सर्वजण जन्मतः धृतराष्ट्र आहोत, परंतु आपल्याला प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट. समजा अमावस्येची रात्र आहे आणि सकाळी 3 वाजता तुम्ही बाहेर आले, विद्युत गेलेली आहे, डोळ्यात गोट घातले तरी काही दिसत नाही, सर्वत्र अंधार दिसतो आपल्या जीवनामध्ये. पण थोड्या वेळात थोडासा तांबड फुटल्यासारखं होतं. आपल्याला लक्षात आलं बापरे काहीतरी मोठा आकार आहे, काय असेल काय असेल. 5:30 वाजता अरे बापरे लक्षात येते थोडा प्रकाश पडला, अरे हे झाड आहे. 6 वाजले अरे आंब्याचं झाड आहे. 6:30 वाजले त्याला आंबे. 3:30 वाजता जिथे काहीच नाही, कुट्ट अंधार आहे, ज्ञानाचा प्रकाश जेव्हा पडतो त्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट दिसते. 6 विद्या विमुक्त हे सांगते की मला अशी प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट
विकासात्मक उकलमना करायची आहे, जेणेकरून ही मॅन मेकिंग प्रोसिजर आहे. आहार निद्रा भयमैथुन च महाभारतामध्ये सामान्य एतत् पशुभिर नराणाम, पशु सारखे आपल्या सगळ्यांना आहे, परंतु बुद्धी ही तेषाम अधिको विशेष, मनो ही तेषाम अधिको विशेष. अधिक विशेष काय आहे? मला बुद्धी दिलेली आहे, मन दिलेले आहे, मग मी केवळ पोट आणि पोटाखालचा भाग याचाच विचार करणारा नसून पोटाच्या वर एक हृदय आहे, त्याला मन म्हणतात, त्याच्यावर एक बुद्धी आहे, मेंदू, त्याला बुद्धी म्हणतात. त्याचा देखील वापर माझ्या जीवनामध्ये होणार आहे की नाही? आणि म्हणून विद्या तीच जी आपल्याला जीवन मुक्त करते. तुम्ही म्हणसाल का हो, भारत तत्वज्ञान सांगायला पोटा पाण्याचं काय आहे? विष्णू पुराण म्हणणार नाही नाही बाबा, नुसतं तत्वज्ञानाने भेटला कार्यकर्ता काय बाबा, त्याचं देखील आहे ना, त्याचा पोटा पाण्याचा प्रश्न तो सोडवायचा की नाही? भारतीय शिक्षण पद्धतीने सांगितलं बाबा मुक्ती तर तुला मिळवायचीच आहे, परंतु संसार देखील नेटका करायचा आहे. विष्णू पुराणाने पुढचा श्लोक सांगितलेला आहे, विद्या ददाति विनयम. आठे विनया याति पात्रता, पात्रत्वात् धनमाप्नोति, धनात् धर्मं ततः सुखम. किती सुंदर सांगितलेलं आहे. नुसतं ज्ञान ग्रहण करा मरा असं नाही म्हटलं त्यांनी. अरे बाबा तुला मुक्ती तर मिळवायचीच आहे, परंतु इथे देखील जगताना तू अशा पद्धतीने शिकलं पाहिजे. तुझी विद्या कशी असली पाहिजे? ही विनय तुमच्यामध्ये येईल. विद्या ददाति विनयम, म्हणून त्याला शास्त्राने म्हटलं मुक्त कली विद्या. नवीन आपलं जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे त्याचं हे सगळं सूत्र आहे, लक्षात ठेवा. आणि ते पुढे तुम्हाला येणार आहे आता. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की विद्या ददाति विनयम. विद्या कशासाठी पाहिजे? मला मुक्त कली विद्या पाहिजे, परंतु विनया याती पात्रता, ॲबिलिटी. म्हणून ती जी विद्या आपण घेणार ती केवळ मुक्त करी नाही, ती युक्त करी असली पाहिजे. ॲबिलिटी ही देखील त्या विद्येतून आपल्याला मिळणारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून. मग आता ते म्हणते युक्त करी तर झालो आम्ही, डीएड झालो बीएड झालो, नोकऱ्याच नाही ना. मग त्यांनी पुढचा विचार केला, विनया याती पात्रता, पात्रत्वात् धनमाप्नोति. तुमचा विषय आला की नाही आता? हेच तर पाहिजे आम्हाला. मग भारतीय शिक्षण सांगते की बाबा नुसती मुक्ती नाही, तू युक्त हो पहिल्यांदा. युक्त कशासाठी हो? विनया याती पात्रता, पात्रत्वात् धनमाप्नोति. तुला धन मिळालं पाहिजे, पोटभर जेवण मिळालं पाहिजे आणि तुझा संसार सुखी झाला पाहिजे, हे भारतीय शैक्षणिक तत्व सांगते. म्हणून त्यांनी सांगितलं की पात्रत्वात् धनमाप्नोति. आता पुढे सांगितलं की बाबा हे तर तुला तर धन देतो आम्ही, परंतु धनात् धर्मं ततः सुखम. कॅरेक्टर इज व्हॉट यू आर इन दॅट. का म्हटलं? धन कमाव, पण लक्ष्मी अनपगामिनी, वाममार्गाने येणारी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वाममार्गच निर्माण करणार आहे. आणि म्हणून येणारी लक्ष्मी माझ्या घरामध्ये इष्ट मार्गाने असावी असा विचार करणारं शिक्षण हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आपल्या सगळ्यांना देण्यात आले आहे. आणि म्हणून त्यांनी ॲबिलिटी असा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. आणि म्हणून धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे जुने तत्व, परंतु राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आलेले आहे. आपण काय करतो? सर्वजण धर्म माझ्या हाताकडे पहा, थोडासा जड होत असे डोळे उघडा, पण झोपू नका, झोपणारे मला दिसतात आणि झोपू पण देणार नाही. म्हणजे एखादं झोपते इतकं डोकाडी म्हणतात त्याला, काही झालं तर काय झोपणार, तर तसं न करता आता धर्म अर्थ काम आणि मोक्ष ही कडी आहे, लक्षात ठेवा. मी धर्म कार्य करतो, पण ते करत असताना माझा अर्थ कसा आहे, माझा काम कसा आहे, म्हणजे ऐहिक सुख कशी आहे, तेव्हा मोक्ष प्राप्त होणार. आपण सर्वजण काय करतो, किंवा गावामध्ये देखील अशी खूप श्रीमंत लोक असतात, ते काय करतात, या दोन गोष्टींना म्हणतात सध्यानं, पापाचा पैसा कमावत जा, देवाला उद्बत्ती लावत जा. जमते सगळं असं नाही. आपली गडी काय सांगते, सा विद्या विमुक्त कशावर आहे? धर्म अर्थ काम आणि मोक्ष. तुम्ही धर्म कार्य करताना पैसा कोणता वापरला, इष्ट मार्गाचा आहे की नाही, हे देखील राष्ट्रीय आपलं जे शैक्षणिक धोरण आहे, सा विद्या विमुक्तते ही मनुष्य निर्माणाची क्रिया आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून ह्या चारही कड्यांना बद्ध मुमुक्षु साधक आणि संत किंवा सिद्ध किंवा मुक्त, आणि त्याला धर्म अर्थ काम आणि मोक्ष म्हणजे मुक्त करी विद्या, युक्त करी विद्या, अर्थ करी विद्या, धर्म करी विद्या. वेळेचं बंधन आहे,
आणि हा एक एक विषय खूप लांबणार आहे, पण तरी देखील मला चटचट थोडं थोडं तुम्हाला द्यायचं आहे. आणि देत असताना मला माहिती आहे की उशीर झालेला आहे, पण किती उशीर झाला म्हणून जेवत नाही. पण तुम्हाला जर आईस कांडी आणून दिली, कुल्फी कोणी काढते का? गुपचूप थोड्याशा इथे ठेवलं टाळतं. सर म्हणजे राहू दे, मला नवऱ्याला फोन करते, थांबा गुपचूप खाऊन घेते. तर मी तुम्हाला गुपचूपच खाऊ घालणार आहे, मला हे देणार आहे. त्याच्यामुळे बिलकुल हलकं फुलकं. आता हे सगळं करत असताना मेकालेची जी पद्धत, हे सगळं 1835 पर्यंत आपल्या देशामध्ये चालू होतं. गावागावात गुरुकुल होते आणि माणसं हे चारित्र्य संपन्न या ठिकाणी निर्माण झालेले होते. 1835 मध्ये काय झालं, इंग्रजांची ईस्ट इंडिया कंपनी घ्या. आता हा मेकालो, तुम्ही नाव ऐकता, मेकालो शिक्षण तज्ञ नाही हे मी तुम्हाला आता सांगतो. हा कोण होता? ईस्ट इंडिया कंपनीचा सीए होता. हे आपले सीए या ठिकाणी, आणि त्याच्याकडे सगळा आर्थिक व्यवहार फक्त लेखाजोखा पाहणे होते. आता इंग्रजांना असं वाटलं की बा आता या लोकांशी आपल्याला जर हृदयाचं नातं जोडायचं असेल, इथं जर राज्य करायचं असेल, तर यांना काही मदत केली पाहिजे. आता कुठे करावी मदत? मग त्यांच्या लक्षात आलं की गावागावात गुरुकुल आहे. जवळजवळ 44,000 अशा पद्धतीचे त्या ठिकाणी तक्षशिला, नालंदा सारखे विद्यापीठ होती. लाखो लोक विविध देशातून, जगभरातून त्या ठिकाणी यायचे. त्यांची एंट्रन्स एक्झाम व्हायची आणि मग जे तक्षशिला, नालंदा 10,000 ची कॅपॅसिटी होती, तर ते झाल्यानंतर उरलेले 90,000 त्यांना कुठे सोडायचं? तर आजूबाजूच्या परिसरामध्ये अशी अनेक विद्यापीठे होती, तिथे त्यांना प्रवेश दिला जायचा. आणि इथे सुजलाम सुफलाम वातावरण त्याच्यामध्ये होतं, कारण नीतिमत्ता त्या ठिकाणी शिकवल्या जायची. मग आता आपण यांना काही मदत करावी म्हणून इंग्रजांनी ठरवलं की यांना काहीतरी आर्थिक मदत करावी. म्हणून यांनी मेकॅलेला बोलावलं आणि सांगितलं की आपल्याला या सगळ्या शाळांना देशभरातल्या आपल्याला काहीतरी मदत करायची. मग तो सीए, तो आर्थिक पहिल्यांदा विचार करतो, मग ते खातो का तेवढं का किती मदत करायची? पहा आता, पण किती शाळा आहे पहा, त्यांना काहीच माहित नाही. मग या मेकालेने ठरवलं की थांबा, मी करतो सगळं ऍडजस्ट. त्यांनी टीम तयार केल्या आणि देशभरातल्या शाळा मोजल्या. आणि त्या मोजत असताना त्याने अभ्यास केला की अरे बापरे, इथली माणसं, हा जो देश आहे हा कशावर टिकून आहे? तर इथल्या शैक्षणिक पद्धतीवर टिकून आहे. सा विद्याया विमुक्तये विद्या ददाति विनय विनयात याति पात्रता पात्रत्वात धनमाप्नोति आणि धनात धर्मम ततः सुखम. या प्रशस्त अशा पायावर इथली सगळी शिक्षण संस्था असल्यामुळे हा देश अभेद्य आहे आणि सगळ्या जगाला मार्गदर्शन करतो. त्याचे लाईट लागले, त्यांनी सांगितलं पैशाचं पाहून नंतर आपण पहिल्यांदा या ठिकाणी काय करावं लागणार आहे, त्या शिक्षण पद्धतीवर घाला तरच तुम्हाला इथे राज्य करता येईल. आणि मग काय केलं म्हणजे काय करावं लागेल? आपण इथली माणसं, पोटाच्या वर एक हृदय आहे त्याला मन म्हणतात आणि त्याच्यावर एक मेंदू आहे त्याला बुद्धी म्हणतात. मन आणि मस्तिष्क याचाच विचार करणारी ही सगळी माणसं आहेत. आणि म्हणून या देशाला कोणीच तोडू शकणार नाही. म्हणून काय करायला पाहिजे? मेकाले शिक्षण तज्ञ नाही, पण त्याने अभ्यास केला आणि त्याच्या लक्षात आले की हा जो वर जाणारा प्रवाह आहे बुद्धीचा, त्याला खाली न्या. खाली म्हणजे पोटाचा विचार करायला लावा, पोटाच्या खालच्या भागाचा विचार करायला लावा. आणि मग त्यांनी तशा पद्धतीचं शिक्षण या ठिकाणी हळूहळू ज्ञानदेवा सार सोजविले असा शब्द त्याच्यामध्ये वापरलेला. आदिनाथ गुरु हरिपाठ त्यांना माहिती तसं याने रेडीमेड सार सगळ्यांना द्यायला सुरुवात केलं आणि स्वार्थी विचार सगळ्यांच्या मनामध्ये घातलेला आहे. तो आताही आपल्या मनामध्ये आहे. तो स्वार्थ किती भरलेला आहे? समजा आता तुम्हाला मुक्तीचा विषय कळला, सा विद्याया विमुक्तये, मला मुक्ती दे देवा, मला मोक्ष दे देवा. आता तुकाराम महाराज आता इथं विमान उभं केलं आणि आपल्या सगळ्यांना सांगितलं की चला तुम्ही फास्ट लागले, सुंदर शाळेमध्ये आहे, चपला देखील घालू नका, त्याला बसा विमानात, मुक्ती देतो. कोणाकोणाची तयारी आहे? एकाचीही नाही. जीवनाचं ध्येय काय आहे? सा विद्याया विमुक्तये. परंतु मुक्तीची इच्छा आहे का आपली? होत नाही. केव्हा बाबा सगळं होते मरताना मला आता मुक्ती दे असं आपलं म्हणणं आहे. आता आपण अडकलेला आहोत. जैसा भ्रमरू भेदू कोडे भल तैसे काष्ट कोरडे परी कलिके माची सापडे कोवळीये तेथ उत्तीर्ण होईल प्राणे परी कमल गलू भेदू नेणे. गुंगा असतो त्याच्यामध्ये काय सामर्थ्य आहे? मौलिक शब्द वापरला, लाकूड पोखरण्याचं सामर्थ्य आहे. परी कलिके माची सापडे कोवळीये. जर तो कमल जलामध्ये अडकला, रात्री ते कमल जर बंद होते
बंद झाल्यानंतर त्याचा जीव गुदमरतो, मरायला लागतो. इतका गुंतला त्याच्यामध्ये. सामर्थ्य काय आपलं? पोखरण्याचं, मोक्ष मिळवण्याचं सामर्थ्य आपलं. पण पोखरण्याची इच्छा होते का त्या भुंग्याची? तेथ उत्तीर्ण होईल प्राणी. मरतो तो त्याच्यामध्ये. कडक लाकूड पोखरणारा भुंगा संसारामध्ये रथ होऊन मरतो. कशाची? आणि साविद्या या विमुक्ताई. मग आता हे का वाचायचं? मला त्या ठिकाणी प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट एक एक मला द्यावं लागणार आहे. त्या बेकाराने हीच कडी तोडली आणि सांगितलं की नाही नाही यांना आता याच्यातून बाहेर काढा. आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये काही स्किल येऊन राहिलेले, याच्यातून बाहेर पडणारा पोरगा त्याला पोटाचा त्याच्या वरच्या भागात पुकारणार, पण तो प्रश्न सुटेल, काही ना काही काम करेल, अशा पद्धतीचं शिक्षण त्यांनी तोडली कडी ती. कुंभाराचा मुलगा कुंभार होणार नाही, नाव्याचा मुलगा नावी होणार नाही, टेलरचा मुलगा टेलर होणार नाही. आणि त्याला बालमजुरीचा आता कायदाच लागला, म्हणजे त्याला काही करायचंच काम नाही. कोणी केलं, कंप्लेंट केली की त्याच्याच पडतं, त्याच्या घरात मडकं उचलू नाही शकत. आणि मग त्याला आता नवीन शैक्षणिक धोरणाने सांगितलं बाबा असं नाहीये, जर एखादा सलूनवाला आहे त्याने जर थोडं आधुनिक तंत्रज्ञान वापरलं, हबीब माहिती ना, हबीब सगळ्या कटिंगचे दुकान आहे, फ्रँचायझी आहे, जगभरामध्ये आहे, कटिंग करते, नाव्याचाच पोरगा आहे. परंतु तो काय करतो? एकेका कटिंगचे 500-1000 रुपये घेतो आणि लोक देतात त्याला नवीन टेक्नॉलॉजी त्यांनी लावली. टेलर आहे, फॅशन डिझायनर. तुम्ही आता काय केलं? त्या टेलरला थोडस वर त्याच्यामध्ये काहीतरी नवीन स्किल त्याच्यामध्ये टाकलं, काहीतरी नवीन तंत्रज्ञान टाकलं. फॅशन डिझायनर आपल्या सगळ्यांना विकत घेते आणि आपला टेलर त्या ठिकाणी चालू. त्याने ते केलं. आता नवीन शैक्षणिक धोरण सांगते की नाही त्यांनी जरी कडी बदलली असेल तरी देखील या ठिकाणचे सगळे जे व्यवसाय आहेत ते व्यवसायच आपल्या सगळ्यांना टाकणार आहे. आणि म्हणून तशा पद्धतीची भूमिका त्याच्यामध्ये येणार आहे. म्हणून साविद्या या विमुक्त करत असताना मला माझाही विचार करायचा आहे आणि समाजाचा देखील विचार करायचा आहे. आणखी काय काय केलं त्यांनी काय केलं? आपल्या घरातला भारत काढून टाकला. आता नवीन हे जे आपलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे, भारतात शिक्षणात भारत, घरात शिक्षण, शिक्षणात घर, दोन्ही गोष्टी आहेत. शिक्षण आपल्या घरात किंवा घर आपल्या भारतात आणि भारत आपल्या घरात, हे आता गेलेलं आहे ना. आणि म्हणून आपण या साविद्या या विमुक्त करताना आपल्याला आपल्या देशाचा देखील विचार त्याच्यामध्ये करावा लागणार आहे. आणि म्हणून वाढदिवस साजरा करताना केक आपण कापतो आणि 100% सांगतो, माझ्या सगळे इथं बसलेले सगळे केक जर वाढदिवसाला कापला नाही आपल्याला ते अपरिपूर्णता, अरे बापरे काय बोगस आहे, केक आणाच. आता हा इतका घरात त्यांनी घुसवला. आपल्याला किती सुंदर पद्धती होती, त्याला बसवायचं ताट पाट रांगोळी, सुंदर ओवाळायचं, त्याच्या अंगावर अक्षरा टाकायच्या आणि त्या ठिकाणी त्याला मंत्राक्षरा देऊन जीवेत शरदशतम श्रुणुयाम शरदशतम करत सुंदर असा आशीर्वाद द्यायचा. ते सगळं सोडलं आणि अपशकून आपण घेतले. काय केलं? केक, सुई, काय म्हणतात त्याला, चाकू, त्याच्यावर ते मेणबत्त्या, दिवा विझणे, हे आपल्या घरामध्ये अपशकून मानला जातो. इथे आपण वंशाचा दिवा किंवा दिवाळीची काय असेल दीपावली पोरगी, पण तिच्या वाढदिवसाला दिवे फुकायचे, विझवायचे, सूर्या चकत्या कापायच्या आणि त्या खाऊ घालायच्या. हा अपशकून आपल्या घरामध्ये शास्त्र सांगते, तुम्हाला सांगतो, अवदसा आणि अवकळा, अभूती असमृद्धींच. अभूती असमृद्धी म्हणजे अवदसा आणि अवकळा आपल्या घरामध्ये आणते. परंतु आपल्या डोक्यात ते नाही, आपण ते अवकळा घरामध्ये आणतो आणि आपल्या घरामध्ये वातावरण स्वास्थ्याचा आहे का पहा. वेडिंग अॅनिव्हर्सरी ही आपली आहे का? 25व्या वर्षी, 50व्या वर्षी, 100व्या वर्षी केली तर आनंद आहे. त्यांच्या इकडे 1 वर्ष जर लग्न टिकलं तर आनंद त्यांना, टिकलं या सगळ्यांना वर्षभर साजरा करा. 2 वर्ष झाले टिकलं. आपल्या इथे नाही, आपल्या इथे 7 जन्माच्या. मी ज्यावेळेस त्या ठिकाणी सप्तपदी करतो तेव्हा म्हणतो, अरे हाच पती मला 7 जन्म पर्यंत मिळू दे. तो बाप कुमार देवी वरू जीवीचा जिव्हाळा. आणि नवरा बायकोमध्ये प्रेम किती आहे? काही केलिया वेगळा नव्हे गे माई. एकमेकाचे प्रमाण पोटात घालत आपण आपला संसार करतो आणि शेवटी म्हणतो की नाही पुढच्या जन्मी देखील हेच पाहिजे. ते त्यांच्यामध्ये नाही,
आणि म्हणून ते म्हणतात वेळी नर्सरी व्हॅलेंटाईन डे आपल्याकडे आहे का? आपल्याकडे म्हणतो भूता परस्परे जणो मैत्र जीवनाचे ज्ञानेश्वर माऊली सांगतात. आणि एक दिवसाचं व्हॅलेंटाईन आहे का आपलं? ही जे मैत्रीचा दिवस आहे तो वर्षभर आपण सर्वजण साजरा करतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये या देखील बाबी आपल्या सगळ्यांमध्ये आपल्या घरामध्ये भारत येणार आहे. काय झालं त्यावेळेस मुसलमानांनी बाहेर सगळं साम्राज्य सुरू केलं, मंदिर पहाड किंवा हे. आपल्या घरात काय म्हणतात आम्ही जाण अब्बू जाण आपलं एकही पोरग मिळणार नाही, पण बाहेर त्यांचा त्रास आहे. या मेक्याने काय करा घरात घुसवलं, मम्मी डॅडी अंकल आंटी हे आपल्या घरात घुसले. म्हणून दोन्हीचा विचार या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आहे की भारत आपल्या घरामध्ये कसा येईल. आणि म्हणून 6 विद्या या विमुक्ततेमध्ये याचा देखील आपल्या सगळ्यांना विचार करावा लागणार आहे. माझ्याकडे आता नवीन विमर्श नावाचा विषय आलेला आहे, तो देखील अत्यंत महत्वाचा आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये त्याला तर नक्की स्थान आहे, कारण हा विमर्श कोणी सुरू केला? सगळ्यात पहिल्यांदा विमर्श या मेघालयाने सुरू केला. आणि तुमचं